नमस्कार सर्वांना. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या लेवल 2 च्या सेकंड डेच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर आय होप काल मी बरंच सांगितलेलं फॉलो केलेलं दिसत आहे. चांगल्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. ओके. चला, तर आजचा दिवस खूप खास आहे. आज आपण काय बघणार आहे, जी रेकी इथून पुढे तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या उपचारासाठी वापरणार आहे. त्याचा उगम कसा झाला, त्याचा इतिहास काय आहे, थोडं थोडं समजून घेऊया. ओके. त्याचे काही 5 प्रिन्सिपल आहेत, का फॉलो करायचे, वगैरे वगैरे. ओके. आता सरांना आवाज कमी येतोय, बाकीच्यांना पण आवाज कमी येत असेल तर मग मी काहीतरी करेन. ओके. अदरवाईज ठीकच असतो आवाज. ओके. दुसरं, त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर सेशन मग तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असेल. 10 मिनिटाचं खूप सुंदर आहे. सकाळच्या स्टुडंटला चांगले अनुभव आले तर तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन देखील होणार आहे. ओके. चला, तर आजच्या सेशनची सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आता काल मी सांगितलं की व्हिडिओ ऑन करा. कशासाठी? आपल्याला घ्यायचा आहे शेतकऱ्याचा आदर्श, जीवनामध्ये सकारात्मकतेचं बी पेरायचं आहे. मग व्हिडिओ बंद करून बॅकग्राऊंडला दुसरं काही ऍक्टिव्हिटी करून लक्ष लागणार आहे का क्लासमध्ये? चला, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत फटाफट व्हिडिओ ऑन करून घ्या. ओके. आणि दुसरं, हम्म, अं, काल काय पहिला दिवस होता, थोडी घाई गडबड होती. अं, तर काल विचारलं नाही तर आज विचारतो. ओके. मला फक्त तुम्ही सांगा, म्हणजे तुमच्या बोट थोडं वॉर्म अप करूया आपण ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवण्यासाठी. तर मी नाशिकवरून आहे. तुमच्या शहराचं नाव फक्त मला चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. सध्या तुम्ही कुठून आहे, म्हणजे मला एक आयडिया येईल की जास्त लोक कुठून आहेत, कसे कसे आहेत. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, सांगा बरं कुठून आहे. पुणे ऑलवेज लीड. पुण्याचे लोक खूप रिलिजियस आहेत. पुण्याची नेहमी चांगली हे असते संख्या. संभाजीनगर आहे, डोंबिवली. मुंबईची लोक पण काही कमी नाही. व्हेरी नाईस. सोलापूर, सातारा, ओके, ठाणे. बाकीच्यांना आवाज येतोय, साऊंड ऑफ सांगत आहे अनिकेत सर. बाकीच्यांना कसं ऐकायला येतं माझं? चला, ऐरोली, ओके, सातारा, अच्छा, हनुमाननगर, नाशिक, कर्नाटक. ओके, कर्नाटकावरून आहे. काल कोणी गोव्यावरून पण होतं. ओके. अजून? ओके, रत्नागिरी सगळेच आहे. कोकण आहे, विदर्भ आहे, नागपूरवरून आहेत धनंजय सर, कोल्हापूरवरून आहे विनय मॅम, रत्नागिरी. ओके. चला, सगळीकडचेच आहेत. कोकणातली, विदर्भाची, मराठवाड्याची, सगळा महाराष्ट्र जमलाय आहे इथे. ओके. सोलापूर, ओके. भारती मॅम, नवी मुंबई, अरुणा मॅम. हा, अरुणा मॅम जॉईन झाल्या का? करू शकतात जॉईन. लाईफ टाईम ऍक्सेस असतो आपला. अगदी मास्टर लेवलची पण करू शकतात. असं काही विचारायचं नाही, बिनधास्त जॉईन करू शकतात. चला, अहिल्यानगर, नाशिक. ओके, ठीक आहे. चलो, ठीक आहे. थँक्यू सो मच. हा, चला बघा, सगळीकडूनच लोक आहेत. छान फॅमिली बनली आपली. शेवटच्या दिवसापर्यंत छान फॅमिली बनते, कनेक्शन. हा, चला, आता आपण सेशनला सुरुवात करूया. ते ज्योती मॅम, मला ती लँग्वेज नाही समजत. ओके. चला, ठीक आहे. आता आपण सेशनला सुरुवात करूया. तर आता जे लोक काल, आज ज्या लोक आज पहिल्यांदा जॉईन झाले, काही लोकांना लेट लिंक भेटली, त्यांच्यासाठी थोडंसं सांगतो आपण 5 मिनिटं. तरीही जे नवीन लोक आहेत त्यांनी व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि तिथे युट्यूबच्या रेकॉर्डिंग्स आहे. सर्व रेकॉर्डिंग तुम्हाला तिथे भेटून जाणार आहेत. ओके. तरीही 1-2 मिनिटात रिकॅप करतो, काल आपण काय शिकलो. ओके. तर काल आपण शिकलो होतो, रेकी कुणी शिकायला पाहिजे? ज्यांच्या जीवनामध्ये सतत चिंता, भीती आणि मेंटल स्ट्रेस आहे, ज्यांना विसरण झालं आहे, स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी जगत आहे, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं, ज्यांच्या आयुष्यात वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण, प्रसंग असतात, ज्यांना आर्थिक अडचणीचा सामना सध्या करत आहे, नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा जे स्पिरिच्युअल सीकर्स आहेत, त्यांच्यासाठी रेकी खूप छान आहे. ओके. तर आपण सिलेबस वगैरे तर बघितलाच होता. आपण शिकलो होतो कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड काय असतो, त्याला कसं प्रोग्राम करायचं ते आपण काल बघितलं होतं. तर त्याच्यासाठी आपण काय बघितलं होतं? ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन टेक्निक्स बघितले. तर आय होप आता बऱ्याचशा लोकांनी प्रिंट आउट काढलं असेल. नाही काढलं तर 5व्या दिवसापर्यंत काढून ठेवा. ओके.
मग ॲफर्मेशन्स काय असतात, कसे काम करतात, ते आपण काल बघितलं होतं. ओके, हे ज्यांनाही PDF अजूनही नाही भेटला आहे, प्लीज जे लोक लेट जॉईन झाले आहेत ग्रुपमध्ये त्यांनी मला व्हॉट्सअप ॲडमिनवर एखादा नंबर आहे त्याच्यावर मेसेज करा. हे ॲफर्मेशनचं PDF तुम्हाला भेटून जाणार आहे. किंवा जेही लोक युट्यूबवर व्हिडिओ बघत आहेत त्यांनी मला मेसेज केला तरी चालेल, डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे. ओके, चला आता आपण शिकायला घेऊया. ओके, व्हिज्युअलायझेशन पण सांगितलं होतं, चांगली चांगली डे ड्रीमिंग करा, व्हिज्युअलायझेशन करा. ओके, चलो अब आता आपण शिकूया रेकी म्हणजे काय. मेन तर तुम्ही याच्याच क्लासला आला आहे तर थोडं शिकून घेऊया. हा, तर रेकी, रेकी हा एक जपानी शब्द आहे. जसं आपलं आहे तुझं नाव काय आपण बोलतो मराठीमध्ये, तसंच इंग्लिश काहीतरी लँग्वेज आहे ती, म्हणून रेकी शब्द आहे. रेकी एक जॅपनीज शब्द आहे ज्याचा अर्थ रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे जीवनी शक्ती. आता काय जीवनी शक्ती म्हणजे, रेचा अर्थ त्यांच्या भाषेत असा होतो की युनिव्हर्सल, सार्वभौम, आणि कीचा अर्थ होतो एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स, जीवनी शक्ती. जसं एक प्राणशक्ती आहे, नुसती हवा घेऊन तुम्ही जगणार आहे का, श्वास घेऊन, त्याच्याबरोबर काहीतरी परमेश्वराने एक प्राणशक्ती दिली की नाही, तशी ती एक युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी आहे. ते आपल्या प्राणशक्तीत मिसळल्यानंतर आपण आपल्यामधली हिलिंग शक्ती जागृत होत असते. ओके, ते अनुभव तुम्हाला उद्या येणारच आहेत, हातातून व्हायब्रेशन्स वगैरे जाणवतील. छान. तर रेकी काय नाही आहे, रेकी कुठलाही धर्म पंथ नाही, रेकीचा कुठल्याही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. कुठल्याही धर्माचे असाल, रेकी विश्वभर शिकवली जाते, सगळीकडे प्रॅक्टिशनर असतात, विविध जाती धर्माचे, काहीच फरक पडत नाही. हा, जसा सूर्याचा प्रकाश, अगदी ते लॉ ऑफ नेचर आहे, जसा ऑक्सिजन सगळ्यांनाच भेटतो, सूर्याचा प्रकाश भेदभाव करत नाही, तशीच रेकी ही भेदभाव करत नाही. एकदा अटोनमेंट केली की सगळ्यांच्या शरीरातून ती व्हायला लागते. रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक, काला जादू, संमोहन बरोबर संबंध नाही, काहीच नाही. तुम्ही कितीही विचार केला असा की मी हे सिम्बॉल्स वापरून पुढे जाऊन काही करेल, ब्लॅक मॅजिक, जादू टोना, असं काहीच होत नाही. ओके, इवन ही एक तर ही व्हाईट एनर्जी आहे, शुद्ध सफेद. ब्लॅक मॅजिक नाही, व्हाईट मॅजिक तर नक्कीच आहे. मॅजिशियन तर तुम्ही बनणारच आहे, पण एका पॉझिटिव्ह वे मध्ये. ओके, रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही, कुठल्याही फील्डचा व्यक्ती याच्यामध्ये करिअर देखील करू शकतो. आता मी स्वतःच, मी काल सांगितलं नाही, मी स्वतःच एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. ओके, मला पण या गोष्टीवर विश्वास नव्हता की खरंच असं असतं का, त्याला काही पण फेकतात. आता एवढं शिकलोय तर विश्वास नाही होत, मन मन नाही तयार होत. पण जसे जसे जीवनामध्ये रिझल्ट आले ह्या रेकीमुळे, खूप सुंदर सुंदर आले. माझ्याही घरी नातेसंबंधाचे प्रॉब्लेम होते, पैशाचे प्रॉब्लेम होते, जे नाही म्हणाल, जे मी तुमची प्रेझेंट घेतली सगळे प्रॉब्लेम होते, पण ती रेकी कुठेतरी जीवनात आली. माझ्या गुरूंचा एक शब्द होता, तुम्ही रेकीला मागता मागता थकाल, पण रेकी देता देता थकत नाही. आणि ते खरंच आहे. माझ्या जीवनात एवढे बदल झाले, तर मी डिसाईड केले की अरे चलो अपने को मिल गई है, आता आपण दुसऱ्यांना देखील देऊ शकतो. आणि खरंच आता एवढे वर्ष झाले आहेत, बऱ्याच लोकांना फायदा झाला आहे. ओके, तर खूप सुंदर आहे. नक्की पूर्ण विश्वास ठेवून करा. ओके, कुणीही करू शकतं, अगदी कुणीही. माझे ग्रँड मास्टरचे स्टुडंट तर कोणी टीचर आहे, कोणी वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये नक्की शिकू शकतात. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकतो, पण तरीही 15-16 वर्षाच्या पुढे मी शक्तिपात देत असतो, कारण तोपर्यंत मुलांचे सातही चक्र चांगले जागृत झालेले असतात. ते चक्रावरामध्ये उद्या शिकवणार आहे. एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला, अगदी तुमचं उद्या अटोनमेंट केलं, आयुष्यभर त्या ऊर्जा तुमच्या बरोबरच राहतात. ओके, आणि बघा ते प्युअर एनर्जी आहे, त्याचा जीवनभर कुठलाही साईड इफेक्ट नसतो, असला तर पॉझिटिव्ह इफेक्टच असतो, पण त्याचे काहीच दुष्परिणाम नसतात. ओके, उलट तुमच्या इथे तुमच्या हातामध्ये एक हिलिंग शक्ती येते, दुसऱ्यांना हील करण्यासाठी, तुम्हाला काहीही होत नाही. खूप सुंदर आहे. तर रेकी एक लाभकारी शक्ती आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही, त्यामुळे अत्यंत सरळ व प्राकृतिक उपचार पद्धत आहे. बस रेकीला कॉल करणं तर खूप सोपं आहे, उद्या शिकवल 1 मिनिटामध्ये. हात रब करायचे, रेकीची प्रार्थना बोलायची, हातातून असे व्हायब्रेशन्स येतात. मग तुम्हाला उद्या पाणी चार्ज करायचं शिकवणारच आहे. नंतर तुम्हाला मी पेंडुलम चार्ज करायचं शिकवणार आहे. चौथ्या दिवशी आपलं पेंडुलम टाउझिक आहे. अन्न पाणी, स्वतःचे चक्र, बॉडी,
सगळं फक्त 2 हात, 2 हात असले काम झालं. इवन पुढच्या लेवलला जर तुम्ही गेले, याच्या पुढच्या, तेव्हा तर 2 हाताची गरज नाही. तुम्ही केवळ कल्पना करून, थर्ड आय चक्राने इमॅजिनेशन करून देखील कुणाचीही हिलिंग करू शकतात. ओके, तर ते खूप सुंदर आहे. लेवल 1ला तर ऍटलिस्ट हाताचा आपण करू शकतो. ओके, तर रेकी काय करते? रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव, स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. म्हणून कुठलाही आजार असेल, कॅन्सर सारखं जरी आजार असेल तरी खूप छान रेकी काम करते. रेकी ही मेंदूच्या अल्फा थीटा तरंगलहरीवर प्रभाव टाकते आणि संशोधनानुसार रेकी तणाव कमी करते आणि शरीराच्या नर्वस सिस्टीमला सक्रिय करते. आणि तुमचे 7ही चक्र आणि ओरा खूप छान बॅलन्स होतात. त्याचा तर उद्या आपला स्पेशल सेशन आहे, उद्या जास्त अभ्यास आहे. ओके, चला आता बघा, तुमच्या हातातून ऊर्जा येतील, तुम्ही कोणावर करणार, तर थोडासा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. नक्की याचा उगम कसा झाला, काय झाला. काही लोकांना इतिहास विषय आवडत नाही, तरीही मी 5 मिनिटामध्ये इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो, कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. अदरवाईज शेवटच्या दिवशी लक्षात घ्या, तुम्हाला खूप सगळे डॉक्युमेंट दिलेले जातात, स्टडी मटेरियल दिलं जातं. तर त्याच्यामध्ये ना एक हे पण आहे, तुम्हाला शेवटचे सगळे 5 दिवस करा. ज्यांनी 5 दिवस छान केलं, सगळे नोट्स भेटतील, तुम्हाला सर्टिफिकेट देखील भेटेल. ओके, लेवल 1चं आपलं इन्स्टिट्यूट आयओसी सर्टिफाईड आहे, गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे. तुम्ही सर्टिफाईड रेकी हिलर होणार, पण 5 दिवस थांबा त्याच्यासाठी. ओके, तर बघा, मी तुम्हाला थोडासा इतिहास सांगतो. तर बघा, आपण जे शिकत आहे ना, त्याला बोलतात उसवी रेकी. ओके, आता बरेच सगळे रेकीचे प्रकार असतात. कोणी शिवशक्ती रेकी, हनुमान रेकी, नारायण रेकी, पण त्याचा बेस एकच आहे. हे जे डॉक्टर मिका उसवी आहे, पहिला फोटो आहे, यांचं नाव आहे डॉक्टर मिका उसवी. यांच्यामुळे रेकीला बोलतात उसवी रेकी. ओके, आता यांचा थोडासा आपण इतिहास बघणार आहे. तर मी तरी शेवटच्या दिवशी ना तुम्हाला एक हे देणार आहे, मी PDF देणार आहे. हिंदीमध्ये आहे ते, तसं तर मी मराठीत सगळ्या नोट्स देणारच आहे. तरी ज्यांना समजत नाही मराठी, त्यांच्यासाठी खूप छान असेल. याच्यात खूप सगळी माहिती आहे. रेकीचा इतिहास, 7 चक्र ओरा खूप छान आहे. तर आपण आता याच्यातूनच थोडस बघूया. नंतर तुम्ही शेवटच्या दिवशी नीट वाचा. मी तुम्हाला संक्षिप्त छोट्या स्वरूपामध्ये सांगतो. ओके, रेकी का इतिहास. आता हे बघा, आता काय झालं होतं, हे जे आहेत ना डॉक्टर मिका उसवी, आता 1800 सदी के मध्य में जापान के शहर में डॉक्टर मिका उसवी का जन्म हुआ था. ते जापान मध्ये झाले होते. और डॉक्टर उसवी बहुत आध्यात्मिक प्रवृत्ति के थे. इसी कारण आगे चलकर वे एक आध्यात्मिक शिक्षक के रूप में जापान के कोटो शहर में क्रिश्चियन कॉलेज में प्रिंसिपल के पद पर रहकर बाइबल पढ़ाया करते थे. तर मग झालं काय, एक दिवस विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं की जसं येशू ख्रिस्त होते, ते फक्त स्पर्शाने कुणालाही बरं करत होते. अगदी येशू ख्रिस्तच नाही, तर त्यांच्या आधी बरेच संत महात्मे होते, भगवान बुद्ध सारखे काही मॉन्क्स असतील, काही भारतीय परंपरेमध्ये कोणी ऋषी मुनी असेल, ते देखील हे सगळं करत होते. मग त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न केला. काय प्रश्न केला की जर त्या काळामध्ये असं शक्य होतं, स्पर्शाने उपचार, तर सध्याही असं शक्य आहे का? आणि ते खूप जास्त स्पिरिच्युअल होते. तर ते मुलांनी विचारलं की तो आप हमें ये बताइए, कहाँ है ये विद्या, अगर है भी तो कहाँ है, या है भी या नहीं. ओके, आप और हम क्यों इस विद्या को नहीं सीख सकते. तर मग काय झालं, इस प्रश्न से सहमत होकर डॉक्टर उसवी ने अगले ही दिन प्रिन्सिपल के पद से इस्तीफा दे दिया. त्यांनी रिझाईन केलं आणि त्यांच्या जीवनाचं एकच ध्येय बनलं की मी ही ऊर्जा शोधून राहणार, जर असेल तर कुठे असेल. ओके, मग त्याच्यानंतर त्यांनी काय झालं, इस प्रश्न से विचलित होकर डॉक्टर उसवी खोज के लिए एक अनजान यात्रा पर निकल गए. इस स्पर्श चिकित्सा को खोजना ही उनके जीवन का ध्येय बन गया. आणि मग त्यांनी काय केलं, बरेच वेस्टर्न कंट्रीमध्ये गेले, खूप बायबलचा अभ्यास केला, पण त्यांना ऍक्च्युअल त्याचं काही उत्तर भेटलं नाही. मग ते जपानमध्ये गेले, जपानमध्ये बौद्ध मठामध्ये राहिले, तर त्यांना थोडस माहिती याच्यामध्ये भेटली, थोडीशी पण पूर्ण नाही. मग त्यांनी चायनामध्ये गेले, चायनीज भाषा शिकली, तिथेही गेले तरी त्यांना थोडी थोडी माहिती मिळायची, पण पूर्ण भेटत नव्हती. ओके, शेवटी काय झालं,
डॉक्टर मेका उसूई भारतामध्ये आले. त्यांनी भारतामध्ये येऊन संस्कृत भाषेचा अभ्यास केला, संस्कृत भाषा शिकली, अथर्ववेद, बाकीचे सगळे वेदांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये त्यांना ऋग्वेद अथर्ववेदामध्ये थोडी थोडी माहिती भेटली, पण पूर्ण नाही. मग डॉक्टर उसी तिब्बतला गेले. तिबेटला गेले, मग त्यांना लोटस सूत्रामध्ये, बौद्धिस्ट स्क्रिप्चर्स मध्ये थोडी माहिती भेटली, तरीही पूर्ण अशी नाही भेटली. मग शेवटी ते परत जपानला आले आणि त्यांचे जे गुरु होते टीचर, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं, एवढं सगळं केलं पण मला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन नाही भेटत आहे. आणि मग याच्यानंतर त्यांच्या गुरुनी शेवटी त्यांना एकच सांगितलं, काय सांगितलं माहितीये का, की हे बघ, भगवान बुद्धांना खूप प्रश्न होते, त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं ध्यानातून मिळवली. जीसस क्राइस्ट असतील किंवा भगवान महावीर असतील, किंवा आता बघा तुम्ही रिसेंट डेज मध्ये रजनीश ओशो असतील, कोणी दुसरे ज्ञानी पुरुष असतील, तर त्या सगळ्यांना काय आहे, ध्यानातूनच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. तर यांच्याकडे एकच पर्याय होता. मग यांनी काय केलं, यांनी ठरवलं, मग त्यांनी काय केलं, जपानमध्ये माउंट कुरामा नावाचं एक पर्वत आहे, खूप पवित्र ठिकाण आहे. ओके, तर त्यांनी त्या माउंट कुरामा पर्वतावर ते ध्यानाला बसले. अगदी जोपर्यंत उत्तर भेटत नाही, त्यांनी दृढ निश्चय केला की मी इथे असाच ध्यानाला बसणार आहे. आणि मग त्या बुक मध्ये खूप सुंदर इतिहास आहे, नंतर तुम्ही वाचा. त्यांनी असे हातात दगड ठेवले, एक दिवस गेला की मग एक दगड बाजूला काढायचे, एक दिवस संपला दुसरा दगड, असं 21व्या दिवसापर्यंत त्यांना वाटलं की आता जायची वेळ झाली, अन्न पाणी काही नाही, आणि त्यांना वाटलं आता मी काही राहत नाही. आणि त्या दिवशी, शेवटच्या दिवशी, त्यांना एक असा प्रकाश दिसला, सगळे सिम्बॉल, जसं त्यांना एक एनलाइटनमेंट झालं, एक आत्मसाक्षात्कार झाला, जसं महापुरुषांना होतात. आणि त्यांना त्या सर्व ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि मग ते तिथून खाली आले. मग त्यांचे ते प्रथम 4 चमत्कार आहे, त्यांना कसं ठेच लागली, त्यांनी नुसती स्पर्शाने त्यांचं जखम बरी केली. मग एका छोट्या मुलीचे उपचार केले, त्यांच्या गुरुचे उपचार केले. तर मग पुढे जाऊन त्यांनी सगळी विद्या शिकली आणि त्यांनी एक रेकीचं क्लिनिक टाकलं. रेकीचं त्यांचं जपानमध्ये फेमस, ते खूप फेमस झाले. जपानमध्ये त्यांचं रेकी क्लिनिक होतं. त्याच्यानंतर आपल्यापर्यंत रेकी कशी आली आता आपण बघणार आहे. ओके, चला. याच्यानंतर हे आहे डॉक्टर चिजिरो हायाशी. आता हे जपानमध्ये एक नेव्हल ऑफिसर होते. ते एक म्हणजे एकदम हाय रँकचे अधिकारी होते. तर त्यांनी सैन्यात काम करत असताना रेकी बद्दल माहिती मिळवली आणि त्यामध्ये इंटरेस्ट घेतला. आणि त्यांनी डॉक्टर उसूई यांच्याकडून रेकीचे सर्व शिक्षण घेतले आणि स्वतःच हायाशी क्लिनिक जपानमध्ये टाकलं. आणि ते त्या काळामध्ये खूप जास्त जपानमध्ये फेमस झाले होते. ओके, पण आता आपल्यापर्यंत रेकी कशी आली, तर याचं मेन कारण आहे, ह्या आहेत हवायो टकाटा. आता ह्या ज्या मॅडम आहेत, यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता, आणि ह्या अमेरिकन महिला होत्या, म्हणजे अमेरिकन जॅपनीज महिला होत्या. आणि ते त्यांच्या कॅन्सरच्या उपचारासाठी काहीतरी नॅचरोपॅथी बघत होत्या, नैसर्गिक पद्धतीने हील करायचं. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की जपानमध्ये डॉक्टर हयाशी आहेत, ते रेकीने कुणाचे उपचार बरे करतात. आणि मग ह्या मॅम जपानला आल्या, त्यांनी त्यांच्याकडून उपचार घेतले, त्यांचा कॅन्सर बरा झाला आणि त्या खूप प्रभावित झाल्या. मग आता यांनी काय केलं, ह्या परत US ला गेल्या. आणि जसं आपल्याला माहिती आहे, US मध्ये खूप सगळे वेगवेगळ्या कंट्रीजचे लोक एकत्र वास्तव्यात असतात. तर त्यांनी बऱ्याच कंट्रीजच्या लोकांना रेकी शिकवली. आणि मग हे लोक काय होते, त्यांच्या त्यांच्या देशात गेले आणि तिथून रेकी सर्वांना शिकवली. त्या पद्धतीने मग रेकी संपूर्ण विश्वात शिकवली जाऊ लागली. तर मी असेल, माझा कोणी गुरु, त्यांचे गुरु, अशी सायकल ह्या मॅडम पर्यंत, ह्या तिघांपर्यंत जाऊन पोहोचते. ओके, आता हा झाला इतिहास, नंतर तुम्ही त्याच्यामध्ये वाचा. ओके, आता बघा, आपण रेकीचे 5 प्रिन्सिपल बघणार आहे. आता ज्याला इंटरेस्ट आहे मन लावून बघा. आता मी काय सांगत आहे, खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. हे 5 प्रिन्सिपल फॉलो करायला खूप सोपे आहे, बिलकुल अवघड नाही. का करायचे आहेत ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, चला. आता आता प्रिन्सिपल का फॉलो करायचे बघा. तुम्ही छोट्या सोसायटीमध्ये राहतात तरी त्याचे काही नियम असतात, शाळेचे काही नियम असतात, एखाद्या कंपनीचे काही नियम असतात, एखाद्या कुठल्या धर्माचे असतात. ख्रिश्चनिटीमध्ये 10 कमांडमेंट आहे, बुद्धिस्ट कल्चरमध्ये
पाचशील आहेत वगैरे वगैरे प्रत्येकाच्यात असतं. याच्यामध्ये तुम्हाला फक्त 5 प्रिन्सिपल फॉलो करायचे आणि खूप सोपे आहे, तुम्हाला देखील आवडतील. तर आता पहिला प्रिन्सिपल आपण बघणार आहे. सर्वांनी लिहून घ्या हा. प्लीज लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये खूप छान चेंजेस येत राहतात. ओके, बघा. तर पहिला प्रिन्सिपल काय आहे बघा. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त आजसाठी मी रागवणार नाही. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द काय आहे? रागवणार नाही नाही. याच्यातला महत्वाचा शब्द आहे फक्त आजसाठी. आता मी तुम्हाला लाख शिकवायला बसलो इथं, सगळे लोक मला इथे ऐकत आहेत, आणि मी जर असं बोललो की मी तालो मोठा गुरु आहे, मी याच्या पुढे कधी रागच करणार नाही, असं शक्य आहे का? नाही. म्हणजे की मी जीवनभर राग करणार नाही, जिंदगीभर नाही, असं 99.99% नो चान्स, कुणाबरोबरच नाही. ओके. पण जर तुम्ही असे म्हटले, स्वतःला असे जर बोलले रोज सकाळी की फक्त आजसाठी मी रागवणार नाही, तर शक्य आहे का मला सांगा बरं? याचे किती पर्सेंट चान्सेस आहे? याचे थोडे तरी चान्सेस आहेत. तर तुम्हाला फक्त बोलायचं आहे रोज उठल्यावर सकाळी, फक्त मी आजसाठी रागवणार नाही, आणि फॉलो करा. आणि असा रोज एक 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 दिवस करता करता जेव्हा 21 दिवसाच्या वर कालावधी होतो, तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होऊन जातं आणि ते आपल्या जीवनाचा एक भाग बनतं. तर हा प्रयोग करून बघा, जीवनामध्ये तुम्हाला मॅजिकल असे अनुभव करायचे असतील तर. आता रागवायचं का नाही ते पण महत्वाचं आहे, ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. नुसतं सांगून काही फायदा नाही. आता बघा, सगळ्यांनी स्क्रीनवर बघा. काही लोक आहेत गेले, माझं कुणाकडे लक्षच नाही आहे. बघू द्या बरं, खरं आधी स्क्रीनवर बघतो. अरे ऐकत आहे इकडची स्क्रीन, चला हो. लक्ष नाही लागत मग तुमचं. भार्गवी मॅम, शंकर सातपुते, किरण सुतार, श्रद्धा मॅम आले. ओके. हेमलता सुर्वे मॅम, काय झालं? अश्विनी जाधव मॅम, प्लीज. आता मी खूप महत्वाचं सांगणार आहे, का का करायचंय तुम्हाला, नाही तर माझं मेहनत वाया जाईल. एक तर मी तुमच्याकडे फी घेत नाहीये, तर असं नका करू. थोडासा रिस्पेक्ट द्या मला. चला, पहिला फोटो बघा. ह्या फोटोमध्ये बघा काय झालं आहे. ही एक व्यक्ती आहे, बॉस असेल कंपनीची. त्याने काय केलं? त्याच्या एम्प्लॉईजवर रागवलं, त्या वर्करवर काही झालं असेल, वी डोंट नो. नंतर ह्या माणसाने काय केलं? जो वर्कर होता घरी आला, बॉसचा राग कुणावर काढला? आपल्या पत्नीवर काढला. आता त्या पत्नीने त्याच्या काय केलं? आपल्या हसबंडचा राग कुणावर काढला? शेवटी त्या निरागस बाळावर काढला. आता त्या बाळाला काय माहिती, एवढी मोठी सायकल आहे. ते बाळाने आईचा राग कुणावर काढला? त्याच्या पेटवर काढला. तर असं होतं की नाही सांगा? रागाची सायकल अशीच असते की नाही? कुणाचा राग कुणावर? आमचे गणिताचे सर नेहमी बोलायचे हा. ते मला तेव्हा नाही कळायचं. त्यांचा ना रोज आले आले एक डायलॉग असायचा. काय डायलॉग असायचा माहितीये का? की सॉरी हा, त्यांचा डायलॉग असा असायचा की रोज शाळेत यायचे, आले आल्या मला वड्याचं तेल वांग्यावर काढायला नका लावू. काहीच समजायचं नाही. आता समजतंय, ते घरच्यांचा दुसऱ्याचा राग आमच्यावर काढायचे, मारायचे. तसंच होतं. तर जनरली राग असाच आहे. दुसरं, राग. आता राग का महत्वाचा आहे कंट्रोल करणं, ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तर, रागाची डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. रागाची एक व्याख्या आहे, नीट ऐका हा. याच्याने तुम्हाला त्रास होणार नाही म्हणून सांगत आहे हा. हवं तर तुम्ही लिहून घेतलं तरीही चालेल. लिहून घेतलं ना, आयुष्यभर तुमचं त्या वाक्याकडे लक्ष राहिलं. काय लिहून घ्या ते वाक्य, रागाची व्याख्या लिहून घ्या. पटत असेल तर सांगा हा सर पटतंय, अदरवाईज तुम्ही दुसरी एखादी व्याख्या सांगा मला हा. लिहा. राग म्हणजे काय? बघा, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. आहे की नाही खरे सांगा बरं? असं आहे की नाही? तुम्हाला सकाळी उठल्यापासून झोपूपर्यंत वाटत असतं, काय वाटतं? माझ्या हसबंडने माझं ऐकलं पाहिजे, माझ्या मुलांनी माझं ऐकलं पाहिजे, माझ्या बायकोने ऐकलं पाहिजे, मित्राने ऐकलं पाहिजे, हे असंच आहे तसंच आहे, हे ट्रेनचा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे, नेहमीच लेट असते, बस नेहमीच लेट असते, या सरकारचा हाच प्रॉब्लेम आहे, वगैरे वगैरे. रागाने काय होतं? रागाने आपल्या प्राणशक्तीचा ऱ्हास होतो. किती कंट्रोल करणार आहे तुम्ही हा?
रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. आणि आपल्याकडे काय बोलतात, सकाळी पण मला एक वाक्य आठवलं की काय बोलतात आपल्याकडे, की जेव्हा आपण खूप आनंदी असतो ना, खूप आनंदी, तेव्हा आनंदात कोणाला प्रॉमिस नाही करायचं. आणि जेव्हा आपण रागात असतो तेव्हा कुठलंच डिसिजन घ्यायचं नाही. असं आहे की नाही? ते रागात घेतलेल्या डिसिजनचा कसा तोटा होतो सांगा बरं मला. राग किती भयंकर असतो. आणि ज्यांचे रिलेशनशिपचे इश्यू आहेत, आता तुम्ही स्वतः आठवा तुमचे नाते का खराब झाले. त्या रागाच्या क्षणामध्ये तुम्ही, तेव्हा ती समोरची व्यक्ती काहीतरी एकदम टोचून बोलली होती की नाही, म्हणून तुमचे नाते, कोण कोण रिलेशनशिप इश्यू आहे, ऍग्री आहे की नाही? त्या रागाचा एक डिसिजन किती कामात किती प्रॉब्लेम करतो बरं. तर तुम्हाला रागावर कंट्रोल करायचं आहे. ओके. तर आपण खूप महत्वाची प्रिन्सिपल आहे, खूप सुंदर आहे, जीवनामध्ये खूप बदल होतात. तर कधी कधी आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो. शब्द कठोर असतात पण भावना क्षणभंगूर. पण त्या बोललेल्या शब्दांचा परिणाम समोरच्या मनावर खोलवर होत असतो. मग नाते तुटतात, संवाद थांबतो आणि नंतर पश्चाताप उरतो. तर राग ही एक नैसर्गिक भावना आहे, पण ती विनाशकारी देखील असू शकते. तर अनियंत्रित रागाचा एक क्षण नातेसंबंध, निर्णय, मनशांतीवर परिणाम करू शकतो. तर एक फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. घरामध्ये भांडणाची परिस्थिती आली, तुमचा मूड बिघडला, हसबंडचा, वाईफचा, मुलांचा, आईचा, वडिलांचा, काय करायचं, लगेच आरेला कारे करायचं नाही. लगेचच्या लगेच नाही. प्रत्येक गोष्टीला एक सवय लावा. आता तुम्ही रेकीमध्ये येणार, पुढे ध्यान करणार, छान शांत होणार स्वभाव, तर थांबायला शिका. लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. एखादा आहेच इश्यू खूप भांडण्यासारखा, त्यांना सांगायचं आपण ह्या विषयावर 10 मिनिटावर बोलू, मला महत्वाचं काम आहे, नंतर बोलायला या. त्यापर्यंत त्या माणसाच्या रागाचं पातळी कमी झालेली असते आणि तुमचीही कमी होऊन जाते. तर तुम्ही सगळे माझ्या वेबिनारला आहे म्हणजे मी असं समजतो, तुम्ही पीसफुल लोक आहे, शांत लोक आहे, तुम्हाला भांडणं वगैरे आवडत नाही 100%. नाही तर तुम्ही इथे बसले नसते. व्हॉट्सअप ग्रुपला खूप लोक आहेत, सगळे येत नाही. तर थांबायला शिका, लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. मी रेकीत आल्यापासून तुम्हाला माहित नाही, मी पण ह्या क्षेत्रात यायच्या अगोदर ना, कोणी काही बोललं, थोडस आई बायकोला बोलली, घेतला पंच की मारला भिंतीला. करतात की नाही तुम्ही पण असं? काय झालं का, फेकली वस्तू, फेकला मोबाईल. पण ह्या रेकीने मला थांबायला शिकवलं, स्लोली प्रतिक्रिया द्यायला, कुणाला पॉज घ्यायला शिकवलं. तर खूप सुंदर आहे. जितकं फॉलो कराल तेवढं सुंदर आहे. ओके. आलं लक्षात? थांबायला शिका. ओके. चला, दुसरं आहे. आता दुसरं लिहून घ्या. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी वरी. लिहा, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. ओके. आता सगळ्यांनी सांगा मला, थोडस विचार करा. चिंता, इथे लिहिलं आहे फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. आता चिता आणि चिंता याच्यामध्ये काय फरक आहे? दोन शब्दामध्ये एक अनुस्वार ना, हा अनुस्वार मी काढला तर त्याचं वड काय होईल? चिता होईल. ऍग्री की नाही? आता मला सांगा, चिंता आणि चितामध्ये काय फरक आहे? हम्म? चिता काय करते सांगा बरं. आपण मेल्यानंतर त्या सरणावर जाळते की नाही चिता, ती चिता. चिंता म्हणजे काय? क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणी आपल्याला जाळत असते. ऍग्री ऑर नॉट? मग करायची का ती चिंता? कशाला क्षणोक्षणी त्या चितेवर जळत असतात? सरेंडर करा ना, त्याच्यावर सोडून द्या. जेव्हा सरेंडर करायला शिकणार, समर्पण त्या परमेश्वरावर, बघून घे बाबा तू, कुठलाही देव असेल तुमचा, तर त्याचा फायदा खूप चांगला होत असतो. तर तुम्हाला तेवढंस लक्षात ठेवायचं आहे. आता मला सांगा बरं, सगळे क्लासमध्ये एवढे लोक आहेत, चिंता, जर आपण सतत चिंता केली तर आपल्याला कोणकोणते आजार होतात सांगा बरं तुम्ही, नाही तर मीच बडबड करून दुखून जातो माझं तर. काय काय होतात सांगा. चिंतेने बॉडी पेन होतं का? ओके. अजून काय होतं? सारखं सारखा विचार करून काय काय होतं सांगा. ओव्हर थिंकिंग ही चिंताच आहे, सांगा. ओव्हर थिंकिंग. ओके. हायपर टेन्शन होतं, प्रमिला मॅम. ओके. श्रद्धा मॅम बोलतात डिप्रेशन, हेडेक.
समृद्धी मॅम पण बोलतात डिप्रेशन होतं. ओके, एनीवन अजून? डिप्रेशनच प्रेझेंट मध्ये नसते. ओके, अजून स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग करतात ना तेच आहेत, चिंता करणं त्यालाच बोलतात. ओके, कॅन्सर, व्हेरी नाईस. हेल्थ इश्यू, आजारी पडले, हेडेक, बीपी, व्हेरी नाईस, डायबेटीज. ओके, अजून डर, टेन्शन. ओके, चला अजून काय? पचन क्रिया त्रास. ओके, निर्णय घेऊ शकत नाही. आता बघा लक्षात घ्या, मी सकाळी पण एका पुस्तकाचं नाव सांगितलं होतं. तर लुईस हेच एक पुस्तक आहे, यू कॅन हील युअर लाईफ, खूप छान पुस्तक आहे. तर बघा, सायंटिस्ट देखील बोलतात, डॉक्टर सुद्धा सांगतात की आपल्या शरीरावर 80% वरती जे आजार आहेत ना ते सगळे आपल्या विचारांचे परिणाम आहे. आपण जसा विचार करतो, चिंता करतो, स्ट्रेस ठेवतो, तसं जीवनामध्ये आपले आजार येतात. कॅन्सर सारखा आजार, तुम्ही बघा कॅन्सरच्या पेशंटला ऑब्झर्व करा. कॅन्सर होण्याच्या अगोदर ती व्यक्ती खूप डीप, त्याला बोलतात, खूप स्ट्रेसमध्ये असते, खूप दुःखामध्ये असते. हा, त्याच्यामुळे तो काय होतो, तो कॅन्सर हळूहळू ग्रो व्हायला लागतो त्याच्या जीवनाच्या त्या दुःखामुळे. ओके, तर चिंता करायची नाही. जगातले जवळजवळ 80-90% विचार हे चिंता करण्यानेच होतात. थोडस सोडून द्यायला शिका. समर्पण, मानतात सगळेजण देवाला मानतात, मी सांगितलं का, श्रद्धा ठेवा, बिलीफ ठेवा, तू आहे रे बाबा करणारा, ज्यालाही मानतात. आणि जेव्हा सरेंडर करणार त्याच्यावर गोष्टी आपोआप अनफोल्ड होऊन जातात. ओके, तर कंट्रोल ठेवायची गरज नाही. आणि फक्त आजसाठी बोला, फक्त आजसाठी. सोडलेला विचार करतो, परत परत तेच तेच डोके येतात. सांगेल मी तुम्हाला, अजून आपले खूप आहेत प्रॅक्टिसेस बाकी, शेवटच्या दिवसापर्यंत सगळे उत्तर देत. तर फक्त आजसाठी बोलायचं, असं आजसाठी करता करता 21 दिवसानंतर ती सवय पडते. ओके, तर मी तसाच होतो, काही तुमच्यापेक्षा वेगळा नाहीये, पण या सवयी नक्कीच जीवनामध्ये आपल्याला मदत करत असतात. आता याच्यानंतरच आहे, लिहून घ्या तिसरं, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ राहील, म्हणजे थँकफुल. म्हणजे कुणाच्या प्रती? परमेश्वराच्या प्रती. थँकफुल तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. आणि तुम्ही जगातला कुठलाही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोच बघा, तो तुम्हाला ग्रॅटिट्यूड हा शब्द शिकवल्याशिवाय सोडणारच नाही. तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला परमेश्वराला थँक्यू बोलायचं आहे, कृतज्ञ. अगदी उठल्या उठल्या बोलायचं आहे. कशासाठी? बघा, तुम्ही किती लकी आहे मी तुम्हाला सांगतो. ओके, का बरं ग्रेटफुल राहायचं आहे? तर सर्वात अगोदर तर कशासाठी थँक्यू बोलायचं आहे मला सांगा. काल 20 एप्रिल होतं ना, 20 एप्रिल 2026. काय वाटतं, काल किती लोक ही पृथ्वी सोडून गेली असतील? आजाराने, ऍक्सिडेंटने, काही वेगळ्या कारणाने, युद्धामुळे किती लोक गेले असतील बरं, कायमचं टाटा बाय बाय करून वरती? लाखो लोक गेले असतील. त्या लाखो लोकांमध्ये तुमचा नंबर होता का? तुम्ही घेतला की नाही आजचा श्वास? बघा, आजचा दिवस दाखवल्याबद्दल स्नेहा मॅम बोलत आहे. अगदी तुम्हाला सांगतो मी, 1 मिनिट. तुम्हाला 150 वर्ष आयुष्य जरी भेटलं ना, तरी तुम्ही इथून जायचं मन नाही करणार, बोलणार अजून 1 वर्ष राहू दे बाबा. कुणाला जायची इच्छा नसते. तर एक तर आजचा दिवस दाखवला. दुसरं, बघा किती लकी आहे तुम्ही. आज जेव्हा तुम्ही झोपेतून उठले, तुमच्या बरोबर तुमचे घरचे मेंबर उठले की नाही? सगळे सदस्य. सगळ्यांच्या घरात तसं आहे का? कुणाच्या घरचे आज आयसीयू मध्ये आहेत, कुणाचे विदेशामध्ये अडकलेले आहेत, कुणाचे बॉर्डरवर आहेत, रिस्की काम करत आहे. ओके, तर तर काय करायचं आहे की माझे सर्व सदस्य माझ्या बरोबरच आहे, सुखरूप आहे, आम्ही सगळे एका छताखाली आहे, त्याच्यासाठी उपकार तुम्हाला मानायचे आहेत. अजून कशासाठी? आता बघा, थोडस मी पैशाबद्दल पण सांगतो. सकाळी एका मॅडमला पण घेतलं मी सेशन, तसं परत घेऊया आपण. काल बरेचसे लोक बोलले ना की आर्थिक समस्यासाठी पण प्रेझेंटी लावली होती. आता तुमच्याकडे किती पैसे आपण बघू, परमेश्वराला का थँक्यू बोलायचं आहे. आता मी परत किती प्रॉपर्टी घेऊन फिरतात तुम्ही आपण बघूया आता. क्यों कितना पैसे वाला है देखते हम लोग.
चला आपण सरस कुणाला पकडायचं, कोणी नवीन वाले बघू, जुने तर आहेच. हम्म. चला श्रद्धा ठाकरे मॅमला पकडूया आपण. नमस्कार मॅडम, श्रद्धा मॅम, अनम्यूट करा बरं. नमस्ते नमस्कार. सर. कुठून आहे मॅडम तुम्ही? पुणे. अच्छा, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आपण चेक करू आता. सगळ्यांनी बघा रिलेट करा मॅडम कडे किती प्रॉपर्टी आहे. मॅडम बघा, एक आमच्याकडे ना एक छोटस एक फॅमिली आहे. त्या माणसाचं ना काल ऍक्सिडेंट मध्ये ना डोळे गेले, तर त्याला एक डोळा पाहिजे आहे. पैशावाली पार्टी आहे. जर तुम्ही एक डोळा दिला ना, तर ते तुम्हाला 25 लाख रुपये द्यायला तयार आहे. तर देणार का? अहो ते नाही. खूप करोड, ते त्यांच्याकडे खूप पैसे आहे. जर तुम्ही दोन्ही डोळे द्यायचं बोलले ना, ते तुम्हाला 5 करोड रुपये द्यायला तयार आहे. तुमची लाईफ बनेल नाही. बघा 5 करोडामध्ये. नाही. नाही. अहो, नाही. दुसरी एक फॅमिली आहे. त्या व्यक्तीला ना एक हात पाहिजे आहे. ते पण खूप पैसेवाले. ते 50 करोडची डील करायला तयार आहे. एक हात, एक हात द्या. नाही. 50 करोड तुमच्या 2 पिढ्या बसून खातील नाही. ना. असं काहीतरी नाही. नाही. बघा. असं नाही. एक एक ऑर्गन करून तुम्ही किती करोडची प्रॉपर्टी घेऊन फिरत आहे, काय वाटतं तुम्हाला? 500 करोड, 1000 करोड. बघा, मी काय सांगत आहे, जगातले सगळे सक्सेसफुल लोक आहेत. तुमच्यासारखे 2 हात, 2 डोळे, नाक सगळं काही आहे. म्हणजे कुठलाही बिझनेसमॅन, करोडपती व्यक्ती आहे, अंबानी वगैरे असतील, कोणीही शून्यातून विश्व निर्माण करतात की नाही? अब्दुल कलाम असतील, धीरूभाई अंबानी असतील, कोणीही आहे. फक्त ते का सक्सेसफुल आहे? त्यांनी त्यांची विचार करायची पद्धत बदलली. ऍग्री की नाही? सगळ्यांकडे सेम आहे 2 डोळे, आणि कसे तुम्ही गरीब झाले? आहे का कोणी गरीब? फक्त तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायची पद्धत बदलायची आहे. थँक्यू नाही मग, ऍग्री की नाही? आता सर्वांना कळालं? तर थँक्यू बोला. हा, ग्रेटफुल राहा. जितकं ग्रेटफुल बोलणार आपण खूप लकी आहे, तर परमेश्वराला थँक्यू बोलायचं आहे. ओके. तरी मी तुम्हाला परत एकदा, चला ठीक आहे, जास्त नाही घेत, थँक्यू बोलणं शिकत जा. ओके. तरी मी परत एकदा सांगूनच देतो. बघा, जर अ, आपण सगळे ना कुणा ना कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगत असतो. तुम्ही सगळे ना कुणा ना कुणाचं ड्रीम लाईफ जगत असतात. आता तुम्ही बोलणार, सर माझ्याच वांदे पडले आहेत जीवनाचे आणि तुम्ही असं का बोलत आहे? तर बघा, तुम्ही जे जीवन जगतात तसं कुणीतरी तुमच्याकडे बघून ती अपेक्षा करतो. जसं तुमच्याकडे समजा स्वतःचं घर असेल, तर तुम्ही कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगतात? जो भाड्याच्या घरात राहतो तो बोलेला, अरे छोटं का होईना स्वतःचं पाहिजे, भाडं भरून भरून थकलो आहे, घर मालक त्रास देतो. तर ज्यांचे भाड्याच्या घरात राहतात ते कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगतात? ज्यांना राहायला घर नाही आहे, फुटपाथवर राहतात, त्या व्यक्तीचे कुठे ना कुठे स्वप्न असेल, त्याचे मुलं पावसाळ्यात भिजतात, थंडीत कुडकुडतात, तर त्यालाही एखादं भाड्याचं का होईना घर भेटलं पाहिजे. ओके. तर काही ना काही, जरी तुम्ही कुठलंही काम करत असाल, बँकेत मॅनेजर असाल, तरी तुम्ही बघा खालच्या पातळीवरच्या लोकांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत असतात. तर थँक्यू बोलायचंच आहे. याच्यानंतरचा प्रिन्सिपल आपण घेऊया. याच्यानंतरचा प्रिन्सिपल आहे चौथा, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. तुम्ही काही काम करा, पण त्या कामामध्ये तुम्हाला प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. सरकारी कामावर असाल, प्रायव्हेट असाल, टीचर असाल, बिझनेस आहे, काही काम आहे, अगदी तुम्ही हाऊसवाईफ आहे, तरीही तुम्हाला ते खूप प्रामाणिकपणे तुमचं काम करायचं आहे. स्वयंपाकासाठी तर सांगणारच आहे मी शेवटच्या दिवशी, तुम्हाला अन्न का चार्ज करायचं असतं. ओके. तर जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली, हे करायचं आहे. पाचवा प्रिन्सिपल आहे, फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. तर भूतदया हा शब्द आपल्या संतांनी शिकवला आहे. तर तुम्हाला प्राणीच नाही, म्हणजे सजीव प्राणी, व्यक्तीवरही जसं शक्य असेल तेवढी कुणा ना कुणाची मदत करत जा. शक्य असेल तर छोट्या छोट्या ऍक्ट्स करत जा काइंडनेसचे, तुम्हाला खूप छान वाटेल. चला, तर हे 5 प्रिन्सिपल आहे. हे 5 प्रिन्सिपल आहे. कुणाला काही समजलं नाही असं आहे का? मला सांगा, नाही तर मग मी परत रिपीट करेन. मग आता पुढचं शिकवायला घेऊ का? चला पुढचं शिकवायला घेतो. आता बघा, रेतीमध्ये आता तुम्हाला थोडस कन्फ्युजन दूर करतो. आता तुम्ही जे शिकत आहे ना,
ती रेकी लेवल 1 आहे. रेकीमध्ये 4 लेवल असतात, ही तुम्ही शिकत आहे, ही रेकी लेवल 1 आहे. आता हे काय असतं, एक प्रवेशस्तरीय रेकी प्रशिक्षण आहे, जिथे तुम्ही शिकता की स्वतःला रेकी कशी द्यायची, इतरांना कशी द्यायची, 7 चक्र ओरा. आपल्या वेबिनार मध्ये मी याच्याहून थोड्याशा जास्तही शिकवत असतो, पण एवढं असतं त्याच्यामध्ये. ओके. आणि रेकी लेवल 1चा तुमचा शक्तिपात झाल्यानंतर तुम्ही रेकीच्या 10% इफिशियन्सीने कुणाचेही उपचार करू शकणार आहे. नक्कीच करू शकणार आहे, सगळे करतात. याच्यानंतरचे आहे सेकंड डिग्री, सेकंड लेवल, त्याला बोलतात. याच्यामध्ये काय होतं, आता लेवल 1ला तुम्हाला कुठलाही सिम्बॉल शिकवले जात नाही, फक्त तुमच्या ओरा चक्रावर काम केलं जातं. पण लेवल 2 मध्ये तुम्हाला सिम्बॉल दिले जातात आणि त्या सिम्बॉलने काय होतं, त्या सिम्बॉलने तुम्ही डिस्टन्स हिलिंग करायचं शिकतात. आता डिस्टन्स हिलिंग काय असते बघा, आता एखाद्या व्यक्ती, आता लेवल 1ला कुणाचं काही दुखत आहे, तुम्ही तिथे हात ठेवला किंवा स्वतःवर ठेवला, हिलिंग होते. पण पुढच्या लेवलला जर तुम्ही गेले, तर तुम्ही व्यक्ती कुठेही असो, शेजारच्या रूम मध्ये, बाजूच्या गावात, अगदी परदेशात जरी असेल, तरी तुम्ही एका ठिकाणी बसून त्याची डिस्टन्स हिलिंग करू शकतात, कारण तुमच्याकडे सिम्बॉल असतात. उद्या सकाळी तुमचा शक्तिपात होणार आहे लेवल 1चा, तर मी एका ठिकाणी बसलोय आणि तुम्ही सगळे कुठून कुठून आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून आहे, कोणी महाराष्ट्राच्या बाहेरून आहे, तरीही तुम्हाला माझ्या ऊर्जा जाणवतील, तुमचा शक्तिपात होईल, कारण माझ्याकडे सिम्बॉल आहे. तर तसे सिम्बॉल तुम्हाला सेकंड लेवलमध्ये शिकवले जातात. आणि त्याच्यानंतर येतो लेवल नंबर, आणि लेवल 1 आणि लेवल 2 केल्यानंतर तुम्ही रेकीच्या 40+10 अशा 50% इफिशियन्सीने कुणाचे उपचार करू शकतात. मग येतो लेवल 3. लेवल 3 मध्ये तुम्हाला मास्टर सिम्बॉल, डायकेमिओ आणि अदर काही सिम्बॉल शिकवले जातात. त्याच्याने तुम्ही, तो सिम्बॉल खूप पॉवरफुल असतो, त्याच्याने तुम्ही रेकीच्या 100% इफिशियन्सीने कुणाचेही उपचार करू शकतात. आणि चौथा जो आहे, लेवल 4 आहे, ते रेकी ग्रँड मास्टर, म्हणजे टीचर लेवलचं असतं. तुम्ही शिक्षक बनतात आणि तुम्ही दुसऱ्यांना अट्यून करू शकतात, शक्तिपात देऊ शकतात, आणि ही रेकीची ही लाईने जी आहे ती पुढे कंटिन्यू करू शकतात. तर त्याची गरज नाही, सध्या तुम्हाला लेवल 3 पर्यंत चांगली साधना वगैरे करायची असते. ओके. त्याच्यानंतर बघा, आता शक्तिपात, अटुनमेंट काय आहे, कशी दिली जाते, तर उद्या उद्या सकाळी 6 वाजता तुमचं शक्तिपात असणार आहे. 10 मिनिटासाठी यायचं आहे, सकाळी 6 वाजता जमायचं आहे ऑनलाईनच. बाकी क्लासमध्ये कंटिन्यू आपला होणारच आहे. क्लासमध्ये काय शिकवलं जाईल उद्या, तुम्हाला रेकीला कॉल कसा करायचा, तुमचं त्या शक्तिपात घेतल्यानंतर त्याचं ऍक्टिव्हेशन, उद्या पाणी घेऊन यायचं आहे, पाणी चार्ज करायला शिकवेल, पाण्याची चव बदलायची आहे. तर उद्या सकाळी पण 6 वाजता यायचं आहे. जर तुम्ही शक्तिपात घेतला नाही, मग तुम्हाला रेकीचं 1 2 3 प्रोसेस, रेकीला कॉल करणं शिकवता येणार नाही. आणि नक्की लेवल 1चा उद्याचा शक्तिपात घ्या. आता होतं काय, काही लोक येतात आणि त्यांना खूप छान रिझल्ट जाणवतात, उद्या मी प्रॅक्टिकल घेणार आहे तुमचं चार्जिंगचं. मग काही लोक बोलतात, अरे मी केलं नाही, मग पेंडुलम पण चार्ज करायचं आहे. मग ते बोलतात, सर आमचं राहील, आणि मग मला शनिवारपर्यंत नाचवतात. असं करू नका. उद्या शक्य असेल तर उद्या सकाळी 6 वाजता 5 मिनिटासाठी जॉईन, 10 मिनिटासाठी जॉईन करायचं आहे. ओके. आपला क्लास संपल्यानंतर मी त्याची झूमची लिंक पाठवून दिलं. ओके, चालेल. आणि ज्यांचा शक्तिपात झाला आहे, विद्यमान बिलकुल घ्यायचा नाही. ओके. लेवल 1 एकदाच घेतलं पुरेसं असतं. ज्या लोकांना 1 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले, दुसऱ्याकडून ट्रिकी शिकले आहेत, त्यांनी घेतला तरी चालतो. आता हे अटुनमेंट आहे काय, मी जे सांगत आहे, जर समजलंच नाही तर कसं कळणार तुम्हाला, नाही तर नुसतं येऊन बसणार. तर आता आपण बघणार आहे, व्हॉट इज अटुनमेंट. अटुनमेंट म्हणजे काय, तर बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. लहानपणापासून आपण खूप पॉवरफुल असतो, पण कालांतराने त्या ऊर्जा जातात. तर ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. तर तुमच्या ओरा चक्रावर काम केलं जातं. आणि अटुनमेंट कशी दिली जाते, आता बघा, हे आधी समजून घ्या. अटुनमेंट किंवा शक्तिपात, आता अटुनमेंट हा शब्द कसा आहे तुम्हाला माहिती आहे का, ऍक्च्युअली रेकीमध्ये शक्तिपात वगैरे असं नाही. असं शब्द नका घेऊ, म्हणजे ते खूप जास्त वाटतं. शक्तिपात मोठा वर्ड वाटतो, पण ऍक्च्युअल वर्ड आहे अटुनमेंट. आता अटुनमेंट म्हणजे काय, जसं एखादं रेडिओ चॅनलची फ्रिक्वेन्सी बिघडली, खरखर आवाज येतो, मग आपण ट्यून करतो. मग
ते चॅनल मॅच होतं. तसं तुम्हाला तुमच्या त्या अगोदरच कुठे ना कुठे त्या एनर्जी, हिलिंग एनर्जी तुमच्यामध्ये होतं, त्याचं तुम्हाला चांगलं कनेक्शन करून दिलं जातं. दीक्षा म्हणू शकतात तुम्ही, चला दीक्षा म्हणू शकतात. ओके. तर आता बघा, रेकीमध्ये कशी दिली जाते आणि इतर धर्मामध्ये का देणं गरजेचं असतं. दीक्षा घेणं एक निसर्गाचा नियम आहे, ते आपल्याला फॉलो करायलाच लागतं. अगदी मी तुम्हाला सांगायला गेलं तर, आणि दीक्षा द्यायचे वेगवेगळे प्रकार पण असतात. आता काही ठिकाणी कसं असतं, गुरु शिष्याला मंत्राद्वारे देऊ शकतो, कोणी असा थंब लावून डोक्यावर देऊन दीक्षा देऊ शकतो, शक्तिपात आटून करू शकतो. आता स्वामी विवेकानंद होते, त्यांच्याबरोबर काय झालं, त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस, त्यांनी त्यांना विचारलं तुम्ही देव बघितला आहे का, असं असतं का वगैरे. त्यांनी काय केलं, त्यांचा उजवा पाय रामकृष्ण परमहंसने स्वामी विवेकानंदाच्या छातीवर लावला आणि त्यांना सर्व जग फिरताना दिसलं, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. अगदी दुसरं आहे सेल्फ रिअलायझेशन, म्हणजे ध्यानाला बसून जसं भगवान बुद्ध आहेत, भगवान महावीर आहेत, यांनी सेल्फ रिअलायझेशन केलं. किंवा कधी कधी होतं दुसऱ्यांनी जाणीव करून देणे. आता ते कसं होतं, आपण हनुमानांचं उदाहरण घेऊया, मारुतीचं. जेव्हा ते माता सीतेला शोधायला गेले, कन्याकुमारी पर्यंत गेले, समोर पूर्ण समुद्र होता. आता यांना माहिती नाही करायचं काय. मग तुम्हाला माहिती आहे ना, आपण स्टोरीमध्ये ऐकलंय, लहानपणी मारुती खूप पॉवरफुल होते, उडत उडत बॉल समजून सूर्यापर्यंत गेले. पण कालांतराने त्यांच्या शक्ती हे त्याला विलुप्त झाल्या, विसरले, आत्मविसरण झालं. आणि मग त्यांना जामवंत जे होते त्यांनी रिमाइंड करून दिलं की तुझ्यामध्ये अशा अशा शक्ती आहेत, तर तू त्याचा उपयोग आता करू शकतो. तर कोणी जाणीव करून दिल्याने देखील कुणाचं अटोनमेंट होऊ शकतं. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अगदी येशू ख्रिस्त होते, त्यांनी ते तर स्वतःला खूप हायर म्हणजे देवाचे पुत्र समजायचे, तरीही त्यांनी त्यांचा मावस भाऊ जो ऑलरेडी होता जॉन, त्यांच्याकडून ख्रिश्चनिटीमध्ये बाप्तिस्मा घेतात, त्यांच्याकडून घेतला. तर लोक बोलत होते तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतात, तरी तुम्ही त्यांच्याकडून का घेत आहे. त्यांनी सांगितलं निसर्गाचे नियम असतात, ते फॉलो करायला लागतात. अगदी श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णांनी मानव रूपात जन्म घेतला, त्यांना गरज होती का सगळ्यांची, ते तर आत्मज्ञानी होते, सगळी गीता शिकवली की नाही. तरीही लहान असताना बघा, ते त्यांच्या गुरुकडे गेले, हे सगळं शिकण्यासाठी, दीक्षा घेण्यासाठी. कोण होते सांगा बरं मला, भगवान कृष्णांचे गुरु कोण होते? कुणाला माहिती आहे का? कुणाकडे ते सगळं असं धार्मिक ज्ञान शिकायला कुणाकडे जायचे सांगा बरं? व्हेरी नाईस, सांदीपनी महाराजकडे जायचे. ज्योती मॅमने बरोबर सांगितलं. का गेले होते ते? त्यांना काय सांदीपनी महाराजपेक्षा कमी नॉलेज असेल का? पण नाही. अशा गोष्टींचं जीवनामध्ये एक नैसर्गिक प्रक्रिया असते. जगात आले तर ह्या गोष्टी जे संस्कार असतात करून जायचेच असतात. ओके. तर रेकीमध्ये काय असतं माहितीये का? असं कोणी हात वगैरे लावत नाही, काही सिम्बॉल्स असतात, तुम्ही फक्त बसायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यावर सिम्बॉल्स मास्टर्स टाकत असतात. पुढच्या लेवलला, ह्या लेवलला तर काही सिम्बॉल नसतात, तुम्हाला उद्या फक्त हात जोडून बसायचा आहे. फ्युचरमध्ये पुढच्या लेवलला तुम्हाला असं हँड्सवर सगळे सिम्बॉल टाकून, सातही चक्रामध्ये टाकून तुम्हाला त्याच्याशी अट्यून करून दिलं जातं. ओके. तर खूप सुंदर असतं, खूप छान अनुभव येत असतात. ओके. तर इतकी सुंदर प्रक्रिया आहे जीवनामध्ये, शेवटपर्यंत, अगदी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही या रेखेच्या ऊर्जा वापरू शकणार आहे. ओके. तर बघा, याच्यासाठी काहीतरी पूर्वतयारी आहे. आता काय आहे, जसं तुम्ही मेडिकलला ऍडमिशन घेतात मुलं, तेव्हा एक एंट्रन्स टेस्ट देतात. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं एक टेस्ट असते. पोलीस बनायचा एक पोलीस भरतीची टेस्ट असते. टीचर बनायचं एक टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असते. तर आता तुम्हाला इथे एक टेस्ट द्यायची आहे, ती आहे तुम्हाला एक पास्ट लाईफ मेडिटेशन मी तुमचं घेणार आहे. ओके. का घ्यायचं आहे बघा, त्याच्यामध्ये ना ते फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन आहे. तुम्हाला पास्ट मध्ये जाऊन तुमच्या चुका दुरुस्त करायच्या. ओके. कशासाठी? आता बघा, मी तुम्हाला जसं रागाची व्याख्या सांगितली, तशी पाप आणि पुण्याची साधी व्याख्या सांगतो, खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये आणि माझी नाही आहे. विपश्यना जेव्हा मी जायचो करायला, तेव्हा एस एन गोयंक आहेत, ते शेवटी छान छान प्रवचन देतात रोज सेशन झाल्यानंतर. त्यांनी एकदा सांगितलं होतं की काय आहे पाप आणि पुण्य. खूप साधी डेफिनेशन सांगितली की पाप म्हणजे तुम्ही
कुठल्याही एका सजीव जीवात्म्याचं मन दुखावलं, तुमच्याकडून कुठल्याही जीवाचं जर मन दुखावलं तर ते पाप आणि पापच आहे. आणि जर तुमच्याकडून कुठल्याही जीवाचं मनाला सुख भेटलं, आनंद भेटला तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. तर ह्या मेडिटेशन मध्ये आता आपण काय करणार आहे, भूतकाळात जाऊन ज्या चुका आपण केल्या आहेत त्याला दुरुस्त करायचं आहे. आणि खूप इम्पॉर्टंट मेडिटेशन आहे, कारण ते तुमच्या हार्ट चक्रावर काम करतं. हृदय चक्र काय ते मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. तर मी आता 1 मिनिटाचा ब्रेक देतो, पाणी वगैरे पिऊन या, वॉशरूमला जाऊन या, आणि त्याच्यानंतर आपण आता मेडिटेशनला सुरुवात करणार आहे. ओके, तर जाऊन या 10 मिनिटं, मग डिस्टर्ब होऊ नका. असेल हेडफोन तर घालून या, मग आपण सुरुवात करू. हा, आणि मेडिटेशन घेत असताना माझा व्हिडिओ बंद असेल, तुमचा चालू पाहिजे. मला रेकीची हिलिंग द्यायची असते तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. मला तुम्ही स्क्रीनवर दिसले पाहिजे. तर शक्य असेल तर प्लीज व्हिडिओ ऑन करून बसा. ओके, आणि माझा बंद असेल, मी तुम्हाला रेकीची हिलिंग देईल. ऊर्जा तुम्हाला जाणवलं चांगलीच गोष्ट आहे, नाही जाणवलं तरी अगदी सहजतेने स्वीकार करायचा आहे. ओके, चला सगळे आल्यावर सुरू करूया. चला, चला, राणी पाटील मॅडम करून घ्या व्हिडिओ ना. सकाळी खूप छान रिझल्ट आले, तर करा. एक ट्राय द्या, 10 मिनिटं स्वतःला. लाईफ टाईम एक्सपिरियन्स असतो. ओके, रणजित सर, संध्या बानी मॅम परत करू शकतात. ज्योती मॅम, चला व्हिडिओ ऑन करा. किरण सुतार, चला. हेमलता सुर्वे मॅम, चला. विद्या मॅम परत एकदा करून घ्या तुम्ही पास्ट लाईफ मेडिटेशन. 2 वर्षापूर्वी घेतली होती, चालेल. सिम्बॉल नेहमी प्रॅक्टिस करत असाल तर काही गरज नाहीये. नसेल प्रॅक्टिस सुटली तर परत करू शकता. चला, प्रसाद सर व्हिडिओ ऑन करा. ओके, व्हेरी नाईस. राणी पाटील मॅम, तुम्हाला तर करू देणार नाही, तुम्ही नंतर रेकॉर्डिंग बघा. ओके, कारण ध्यान लागलं पाहिजे. नंतर तुम्ही रेकॉर्डिंग बघा, नंतर करा तुम्ही. कधीतरी राहिलं नाही, तुम्ही व्हिडिओ बंद केला तरी चालेल. याला खरंच पॉसिबल नसेल त्यांनी नाही केला तरी चालेल. चलो ठीक आहे. आलेत बरेचसे लोक. नाही घ्यायचं अनुपमा भंडारकर मॅम, तुम्ही पण नाही घ्यायचं. चला, प्रॅक्टिस पूर्ण आहे तर नका घेऊ, काही गरज नाही. एकदा घेतलं चलो आगे सब. चला, बसून घ्या बरं. मेडिटेशनला आपण कसे बसतो, मेडिटेशनला आपण मांडी घालून बसतो. ज्याला शक्य नाही चेअरवर बसा. डोळे बंद करायचे आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा. आणि आता सगळे रेडी झाले, स्नेहा मॅम आल्या की आपण सुरू करू. स्नेहा क्षीरसागर मॅम बाकी आहेत, त्यांना बसू द्या जरा. बसल्या, 1-2 व्यक्तीला बसू द्या. ओके, बसल्या, व्हेरी नाईस. चला, ठीक आहे. ओके, ठीक आहे. चलो स्टार्ट करू. माझा व्हिडिओ बंद असेल, तुमचा चालू ठेवायचा आहे, आणि एनर्जीचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. ओके, 1 मिनिट. हो, चलो. का डोळे हलके बंद करा, आणि पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. चला, विवो 9020 रेडी. तर आजच्या ह्या साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये, भूतकाळामध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. ह्या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी
आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत न कळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग सहन केले आहेत, ज्याही निगेटिव्हिटी सहन केल्या आहेत, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहे. चला एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ह्या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा.
गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर कोणी तुम्हाला दुखावले असेल तर त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका. आणि जर तुम्ही शब्दांनी, कृतीने कुणाला दुखावलं असेल तर त्याची मनोमन माफी मागा. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्या सोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात? तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल त्याचे सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्या सफरिंगसाठी, तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. अलाव युअरसेल्फ. कठीण आहे खूप माफ करणे, कारण ते शब्द कदाचित खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील. बट अलाव युअरसेल्फ. माफ करा त्या व्यक्तीला. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा.
आपण सर्व ह्या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. आणि म्हणून तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि जीवनात गेल्या 1 महिन्यात जिथे काही दुःखच नव्हतं, तिथे आपण काही चांगले क्षण जगलो. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिलेले आहे, त्या सर्वांना माफ करा. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील, नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुमच्या अंतर्मनात राहूनही तुम्हाला त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर किंवा भावनिक लेवलवर, त्याला माफ करा. आणि कळत नकळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कोणाला दुखावलं असेल, किंवा या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून लांब गेला असेल, कळत नकळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण चुकलो असेल, तर त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा.
आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. ह्या 10 वर्षामधील घटना आठवा. या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल. त्याच्यामुळे तुमच्या जीवनात दुःखांच्या विविध छटा असतील. आजही त्या आठवणींमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही दुःखी होत असाल. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा आणि दुःखांना आज मोकळं करा. कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. आणि हे सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. आणि ह्या 10 वर्षात जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. आणि गेल्या 10 वर्षातील सगळ्या आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता अगदी तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या ह्या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनात सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या
घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. आणि या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल. काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणांमध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस, ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा, ते छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने आई वडिलांना झालेला तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी समाधानाने आणि आनंदाने जगण्याची
ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. आज तो ईश्वर पुन्हा नव्याने ती कोरी पाटी आता तुमच्या हातामध्ये देत आहे. तुमचं जीवन सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्यासाठी तो ईश्वर आज ही कोरी पाटी पुन्हा नव्याने देत आहे. ही कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. कारण त्यावर तुम्ही आता नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे. नवी पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे. आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायचा आहे. कारण ही स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा जन्म झालेला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी. स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. आणि या स्माइल ऊर्जेने यापुढे तुम्ही ज्याच्याही औरामध्ये प्रवेश कराल, जी ही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्यांच्या चेहऱ्यावर तुमच्या उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. एक दिव्य स्माइल क्रिएट होणार आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला जन्मदिवस, वाढदिवस. कारण त्याच दिवशी आपण या पृथ्वी तलाचा भाग बनलो. म्हणून इथून पुढे प्रत्येक दिवस आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. प्रत्येक क्षणी स्वस्त, मस्त, हेल्दी, वेल्दी. आजपासून तुम्ही जिथेही जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. त्या ईश्वरानंतर स्वयं तुम्ही क्रिएटर आहात. स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आणि आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे. परमेश्वर आपल्या जीवनात सतत सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य देव. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. जेव्हा कधी तयार असाल, हळूवार डोळे उघडायचे आहेत, दोन्ही हात रब करायचे आहेत आणि चेहऱ्यावर बस घ्यायचे आहेत. चला, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. दोन्ही हात रब करा. हरवी ऊर्जा चेहऱ्यावर गणून. चलो, थँक्यू सो मच पार्टिसिपेट केलं. तर बघा, काही काहींना खूप म्हणजे ना ते जुने जखमा खपले निघून येतात. तरीही माफ करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हृदय चक्रावर काम करणं का गरजेचं आहे मी तुम्हाला उद्या नक्की सांगेल. चला, नक्की माफ करा, सोडून द्या सगळं. मग तुम्ही आता फ्रेश बॉडी असेल, त्या फ्रेश बॉडीत हृदय चक्र मोकळं झालं की अटेनमेंट खूप छान होते. ओके, चला. कुणाला जमलं माफ करायला, कुणाला नाही जमलं? नाही जमलं तर ते का नाही जमलं मी तुम्हाला उद्या सांगेन. ओके, हा, चला, थँक्यू सो मच. कुणाला काही शेअर करायचं असेल तर करू शकतात, तसं काही प्रॉब्लेम नाही. ओके, एखाद्याला काही शेअर करायचं असेल तो करू शकतो. अदरवाईज मी तुम्हाला उद्याच्या सूचना देतो. ओके,
चालेल. आता बघा, उद्या सकाळी आता लिंक येईल, सकाळी 6 वाजता जॉईन करायचं आहे. फक्त तुम्ही मला दिसले पाहिजे, डोक्यापासून नाभीपर्यंत दिसले पाहिजे. नावाने जॉईन करा. नावामध्ये एनर्जी असते. विवो, ओप्पो असं काही नावाने जॉईन करू नका. ज्या लोकांचं जे कामाला जातात सकाळी जमत नाही, सकाळी घाई गडबड असते, फक्त त्यांच्यासाठी मी शनिवारी सकाळी देईल. ओके, जे वर्किंग वाले आहेत. तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमचं शेवटच्या दिवशी करून देईल. पण शक्य असेल तर उद्याच सगळ्यांनी या, कारण मग तुम्हाला पेंडुलम चार्ज करता आलं पाहिजे, पाणी चार्ज करता आलं पाहिजे. ओके, तर उद्या नक्की उद्या तुम्हाला रेकीला कॉल कसा करायचा, रेकीची प्रार्थना काय आहे, ते सगळं उद्या शिकवलं जाईल. ओके, तर उद्या सकाळी आपण 6 वाजता भेटूया आणि क्लासमध्ये पण भेटायचंच आहे. ओके, आणि बिलकुल मनात काही ठेवू नका, मला पिरियड वगैरे आहे, मी शक्तिपात घेऊ का, आंघोळ करायलाच पाहिजे का, काहीच नाही. फक्त चांगल्या मनाने येऊन बसा, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, फक्त तुम्ही मला दिसले पाहिजे. अगदी ज्यांना शक्य नाही, बेडवर बसले, चेअरवर बसले तरीही काही प्रॉब्लेम नाही. ओके, हा बोला विनया मॅम. मोहनदन सर, बोला. आवाज येतोय? हो, येतोय मॅम. हा, मला ग्रुप नाही मिळालाय, तर मग मला कशी सकाळी लिंक मिळेल की याच लिंकने जॉईन व्हायचं? काय बोलतात? मला ग्रुप मिळालेला नाहीये आपल्याकडून. तुम्हाला कोणी दिली लिंक? मग तुम्हाला कशी लिंक भेटली? मला शैलजा मॅमने दिले. ठीक आहे, ठीक आहे. मग शैलजा मॅमला ना त्या ग्रुपवर येतात, तुम्ही ना त्यांना माझा नंबर विचारा आणि मला मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपला ऍड. विचारलं, त्या म्हणाला की हँड रेज करून सरांशीच बोला, नाही नाही, तुम्ही सरांनी. मला त्यांच्याकडून आणि बरं. आणि सर, मी 2 वर्षापूर्वी रेकी घेतलेले आहे, अटेंडमेंट घेतलेले. तर उद्या सकाळी घेतली तर चालणार आहे ना? पण तुम्ही आता ते प्रॅक्टिस माझे करत आहे प्रॅक्टिस ना, बंद आहे. प्रॅक्टिस बंद चालू. आहे सगळी. नाही नाही, मग करून पूर्ण बंद आहे. ठेवायचं, काही प्रॉब्लेम नाही, घेऊ चालेल. शकता, या उद्या या. थँक्यू सर. थँक्यू सर. चला, बस गेला. 1 मिनिट. हा बोला, राजेश्वरी कदम मॅम. नमस्ते सर. मला आता आपण मेडिटेशन करतो ना, असं जास्त म्हणजे तुम्ही 1 वर्ष 10 वर्ष आधी जायला सांगितलं, गेले मी, पण मला पूर्ण ब्लँक दिसायला लागलं, काही समजलंच नाही. ते पूर्ण ब्लँक झाले मी, आणि पूर्ण कसं अंधार, सगळं असं एकदम अंधार वाटायला लागलेला. उद्या मी तर तुम्हाला असं कसं सातही चक्रांबद्दल माहिती देईल ना, तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, ते चक्र ब्लॉकेजेस असल्यावर तसं होतं. ओके, उद्या आपण त्याच्यावर. बोला मीनाक्षी मॅम. हा सर, मला खूप छान मेडिटेशन झालं माझं. खूप छान वाटलं. तुम्ही जसं जसं बोलत होता तसं तसं सगळी चित्र माझ्या डोळ्यासमोर येत होती. माझं लहानपण पण मला दिसलं, माझी चांगली माणसंही मला दिसली, माझी वाईट माणसंही मला दिसली, आणि त्यांना मला मनापासून माफ करायची पण इच्छा झाली. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तर चालेल, चालेल. 1 मिनिट, अनम्यूट करा, ते चुकीने बटन. हा बोला. हा बोला ना मॅम. मी बोलू? हा बोला बोला, तुम्ही बोला. तर मला लिंक नाही आली ग्रुप वरती कसली लिंक? आताची. मी माझ्या मैत्रिणीने पाठवलेल्या लिंक वरतीच मी सेशन अटेंड केलं. मग त्यांच्याकडून माझा नंबर घ्या बरं, मला मेसेज करा, मी मी तुम्हाला तुम्हाला हाय लिंक. केलं सर, हाय केलं सर. तुम्ही बरं, मला ठीक. पीडीएफ, हा, ठीक आहे, पीडीएफ करू. पण पाठवले मला तुम्ही. हा मग ठीक आहे, मी तुम्हाला त्या नंबरवर लिंक पाठव. हा हा, सकाळी. हो हो, पाठव. आत्ताच येऊन जाईल. ठीक आहे, मी थोडे फक्त चॅट बॉक्स मधले बघतो, काहींना थोडस सांगू नाही शकत ना. मेडिटेशन सेशन वगैरे थोडंसं हे दाखवत. सकाळी नाही जमणार, वर्किंग वुमन आहे, तर सॅटर्डे संडेला मला फोन करा. एकदम रेअर केस मध्ये मग कॉल करा, मी तुम्हाला सॅटर्डे देईन. चालेल, चला. कोण आहे? संध्या बाणे? नाही, बिलकुल नाही. मी आत्ताच तर तुमचा लेवल 3चा शक्तिपात दिलाय मी, 2-3 दिवस झाले. तुम्ही उद्या नाही आलं तरी चालेल. ओके. ओके, चला, चॅट बॉक्स मध्येच नंबर लिहितो मी.
नाही तर बघा चॅट बॉक्स मध्ये ना माझा नंबर आहे, हवं तर थोड्या वेळ लिहून घ्या, बघा तिथे नंबर आहे. बघा 9579896457. ओके, 9579896457. चल, ठीक आहे. तर आता आपण उद्या सकाळी 6 वाजता भेटूया आणि क्लासमध्ये पण भेटायचा. ओके, चला. सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.